तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली। चला तर आज ब्लॉगिंग खूप उशिरा स्टार्ट केलेली आहे मी। तर आता वाजलेले आहेत 6:15। तर झाडून वगैरे झालेलं आहे माझं। तर आता थोडी फ्रेश होते आणि त्याच्यानंतर मला भरपूर अशी भांडी पडलेली आहेत, कारण का तर आज मी गेले होते दुपारी बाहेर। थोडंसं काम होतं स्कूलमध्ये, मुलीच्या स्कूलमध्ये थोडंसं काम होतं त्याच्यासाठी, आणि मला बाहेर पण जायचं होतं त्याच्यामुळं। तर भरपूर असं ऊन होतं आणि उन्हातून आल्याच्या नंतर मला कोणतंही काम करू वाटलं नाही। मी छानपैकी आराम केला आणि स्टार्ट आता केलेला आहे ब्लॉगिंग। तर झाडझूड वगैरे झाली, आता थोडं डोकं वगैरे विसरून फ्रेश होते छान, त्याच्यानंतर भांडे घासून घेणार आहे आणि लगेच स्वयंपाकाला लागते। चला आता स्टार्ट करणार आहे ब्लॉगिंग। चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे संध्याकाळच्या टायमाला मी आता डोकं विचारत आहे। चला म्हणलं वेणी घालून घ्यावं, कारण भरपूर गरमी होत आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लांब केसामध्ये खूप गरमी होते, तर त्याच्यासाठी मी छान गुंता अगोदरच काढून घेतलेला होता। तर आता मी वेणी घालून घेत आहे, फक्त थोडंसं वरी पिनअप करणार आणि नंतर क्लचर लावून वरी सेट करून घेणार केस, कारण त्याच्याने गरमी होत आहे। आणि स्वयंपाक करताना तुम्हाला तर माहीतच आहे किती गरमी होते, कारण हीट पण असतं तिथं, त्याच्यामुळे भरपूर गरमी होते केसाने। त्याच्यासाठी मी हे केस छान सेट करून घेत आहे। तर छोटंसं पफ पाडलेलं आहे पुढी पिन लावून, आणि नंतर मी हे पूर्ण केस वर करून क्लचर लावून टाकणार आहे, तर त्याच्याने गरमी होणार नाही। तर कोणाकोणाला लांब केस आवडतात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। मला तर खूप आवडतात केस लांब, आणि हेअरस्टाईल वगैरे जास्त करता येत नाही लांब केसाची, पण खूप सुंदर दिसतात साडीवरती, तर खूपच छान दिसतात केस लांब असलेले। आणि सिंपल वगैरे वेणी घातल्यानं आणखी छान दिसतं। तर बघा, इथे मी पफ थोडा पाडून घेतलेला आहे आणि पूर्ण केस आता मी आंबाडा घालून घेणार आहे। गुंता तर व्यवस्थित काढून घेतला होता मी, तर याचा आंबाडा पाडून क्लचर लावून टाकणार, म्हणजे गरमी बिलकुल होणार नाही आणि छान स्वयंपाक करतानाही कम्फर्टेबल राहील याच्यासाठी। तर बघू शकता मी आंबाडा असा गोल घेतलेला आहे आणि आता हे क्लचर लावून देणार। तर शाळेचे दिवस आठवतात, मस्त लांब केस आणि 2 वेण्या घालून जाण्याचे किती छान ना, एकदम सुंदर वाटतात। मला खूप आवडतात 2 वेण्या पण घालायला। चला तर आता तर बघा, वेणी घालून झालेली आहे आणि बुचडच घातलं आहे, क्लचर लावले, कारण भरपूर गरमी होत आहे त्याच्यासाठी। चला तर आता भांडे घासून घेते।
तर भांडी तर झालेली आहेत. आता गॅस क्लीन करून घेत आहे. तर गॅसचे सगळं सामान वगैरे बाजूला काढलं साईडला आणि गॅस आता मी पुसून घेत आहे. बघा, जितकं नीटनेटकं आणि क्लीन ठेवलं तेवढं आपलं किचन पण खूप सुंदर आणि सुबक दिसतं. तर छान मी साबणाने वगैरे छान फरशी ते छान घासून घेत आहे, स्क्रब करून घेत आहे. तर या पद्धतीनेच तुम्हीही करा, तर आपलं किचन खूप क्लीन राहतं. तर साईडचं फरशा वगैरे सोबतच मी घासून घेत आहे, कारण फोडणी दिल्याच्यानंतर तेल वगैरे उडून हळदीचे डाग पण खूप दिसतात त्याच्यासाठी. तर पूर्ण हे फरशी आणि किचन ओटा मी आता हे क्लीन करून घेत आहे. तर छान मी कपड्याने पुसून घेत आहे. तर आता किचन छानपैकी क्लीन करून घेते. तर इथे डाळ झालेली आहे आणि भात घातलाय. किचन पण स्वच्छ झालेलं आहे. आता थोडीशी हे भांडी पडले ते पण घासून घेते. तर इथे जेवण वाढून घेतलं होतं मी जेवण्यासाठी. तर मोठी मुलगी आणि छोटी मुलगी दोघंही माझ्यासोबत आलेले आहेत जेवण्यासाठी. तर मी एकच प्लेट घेतली होती आणि त्यांना पण माझ्या प्लेटमध्येच खायचं होतं. तर ही सकाळची भाजी मेथी वांगं, थोडेसे शेंगदाणे फ्राय केले होते आणि पापडही फ्राय केले होते. मुलाची फरमाईश होती म्हणून. मग चला आम्ही जेवण करून घेतो आता. तर किचन पण आवरून घेतलं, आथरण पण झालेलं आहे. चला तर आता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया, बाय.